राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत असून भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे। तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तसेच 5 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अशातच 7 मे रोजी कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर याच विभागात उकाडा आणखी वाढणार असून दुपारच्या वेळेमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता राहणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सायंकाळी काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। याच जिल्ह्यात काही ठिकाणी ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा सावट असेल। कोकण किनारी भागातील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, मराठवाडा विभागामध्ये बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तसेच काही भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून हे पावसाळी वातावरण पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।